हॅलो गाईज, वेलकम टू भूमीतील लिटिल आर्टिस्ट चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मी बरी, तुम्ही पण बरे असाल. मी आता सकाळचे 7 वाजले आणि मी चालले शॉपिंग करायला. मला खूप झोप आली, बघू शकता तोंड दाखव. इथं खूप सारं उठलेली आहे. हे बघा, माझी सोसायटी. माझी मम्मी आणि मी चाललो आहे. इथं आमच्या इथं पाठीमागे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये चाललो आहे. तिथं खूप सारे स्लाईड्स आणि झोके. मी ते खेळेल. आधी माझ्या मम्मीला विचारते, मी त्याच्यावर बसून फोन बघ. मम्मी, मी स्लाईड्स ते खेळणार, तर मी करू ब्लॉग की तू कर? मी वॉक करणार. मी तुम्हाला दाखवेन मी स्लाईड्सवर खेळणार ना. आता आम्ही चाललो आहे तिकडे गार्डनमध्ये, तर मी बनवणार आहे व्हिडिओ त्या ह्याचे. तिथं खूप सारे आहेत, म्हणजे स्लाईड्स आहेत, झोके आहेत, अजून ते करायला चढायला. मी तुम्हाला आधी सगळं दाखवेन, मग मी घेईल झोके. इथून आम्ही निघतो पतली गलीमधून. गली नाही, आता त्या गार्डनच्या जवळ पोचलो आहे. हे बघा, सरळ गेलं. हे बघा, इथं हे त्यांना कुत्रे बसलेत. आम्ही इथून हे बघा आलो आम्ही जवळ. हे बघा, त्या साईडला हे सगळे झोके. हॅलो, मी तुम्हाला दाखवून आता माझ्याकडे इथे केवढ्या स्लाईड्स आहेत. हे बघा, इथे एक झोकेच आहे. तिथे आधी खूप ते साडी होती. हे बघा, तिथं झोकेत एक मुलगा आहे. इथं हे आहे. हे बघा गाईस, मी झोक्यावर बसली आहे. मी झोका खेळ ते इथं त्या साईडला चढायचं आहे. मी बोललेली ना झोके, तर इथं झोके आहे, बाजूला झोके आहेत. मग परत तो मुलगा बसलाय एक त्या झोक्यावर, तिथं झोके आहेत. मध्ये स्लाईड आहे. तिथं आधी 2 होत्या, आता एकच दिसते. दुसरी आय थिंक ती झाली असेल, पडली असेल. इथं एक कॅमेरा तसंच ठेवते. आता माझ्या मम्मीने केली आहे सुरुवात चालायला. सुरुवात आधीच केली, आता ती गेली पूर्ण. मी इथे नाही का, इथं ती लाकडी आहे खालची, ती जागा बदलते आणि इथं बसते, कारण की तिथं ते हे त्याच्यावर मी पडू पण शकते. इथं मी इथंच नव्हती बसली आणि हा झोका हल्ला तर हा पण चुकीचाच होतोय. मी जिथं बसलेली मी माझ्या इथं जाते. मी सगळे झोके टेस्ट करते की कुठला झोका. मी फक्त त्या झोक्यांना जाणं, कारण की तिथे मी बघितलं तर एक सरडा होता. हा पण तसाच. मी याच झोक्यावर बसते, हाच नीट हलतो. अर्धे जण बोलतो रात्री निघूया, अर्धे जण बोलतात सकाळी निघूया. तर काही माहिती नाही कधी निघणार, पण मी ट्रेनमध्ये जाणार, तर मी तुम्हाला त्याचा व्लॉग पाठवेल कधी पण जाऊ. आणि आमचं गाव तुम्हाला सांगते चिपळूण. मी कोकण हे कोकणी आहे, तर चिपळूण म्हणजे सावर्डा.
चिपळूणमध्ये सावर्ड्या की सावर्ड्या वेगळे चिपळूण वेगळे माहीत नाही. माझे पप्पा बोलतात की चिपळूणच्या जवळ आहे सावर्डा, चिपळूणच्या जवळ आहे गाव. म्हणजे असं माहीत नाही मला प्रॉपरली चिपळूण आहे की चिपळूणच्या जवळ आहे. फोन माझ्या हातातून नुसता स्लीप होतोय. या हातात पकडते आता. हे बघा मी झोका घेते. थोड्या वेळाने मी स्लाईड पण जाईल. तुम्ही अगर सकाळ या ना येशाल ना या गार्डनवर, सगळं खाली असणार गार्डन. माझ्या पाठी 2 बायका बसले. पूर्ण गार्डन खाली असणार. 1 किंवा 2च पोरं भेटतील तुम्हाला, नाहीतर ते पण नाही भेटणार. अगर लवकर आलात ना 6-5 कोणच नाही तुम्हाला भेटणार. इथं माझ्या समोरच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळतात. समोरच्या ग्राउंडवर आमच्या इथे समोर एक ग्राउंड आहे, तिथं क्रिकेट खेळतात मोठी दादा लोक. तिथं मी दाखवू नाही शकत कारण की मी हा कॅमेरा सरळ केला आहे. उलटं करून नाही दाखवू शकत, ते दिसणार नाही आणि व्हिडिओ पण सगळं घाण होतं. तिथे एक मुलगा त्याची मम्मी आलेली आता. इथं आलाय बॉल, तो त्याचे अरे वेलकम. तर मी देऊन आली त्यांना बॉल. मला भीती वाटत होती. मी इथून लांबून का फेकत होती कारण की तिथं सरडा होता. जस्ट मी इथं बसली ना तर तो तिथं होता आणि आता बाहेर तर तिथं पण असू शकतो, म्हणून मी आत नाही गेली. अगर असं फेकलं असतं तर गेलं असताना टाईम पण लागला असता. ते आणा परत टाका, परत आणा परत टाका, म्हणून मी आतमध्ये जाऊनच दिला. मी आधी ट्राय केलं तसं पण गेलंच नाही, तर मी आतमध्ये जाऊन टाकलं. आता माझी मम्मीची जॉगिंग झाली. मी घरी जाणार तोंड धुणार, नाश्ता करणार. मग नाश्ता झाल्यावर आंघोळीला जाणार. मग खालती जाईल खेळायला मी. तुम्हाला एक ट्रिक सांगते, तर तुम्ही बोलशाल मला नको शिकू, मला माहिती आहे तरी सांगते. काय काय जण नसेल माहिती, काय काय जण माहिती असते. ज्यांना झोका घ्यायला येत नाही ना, जे छोटी लोक आहेत त्यांना येत नाही ना झोका घ्यायला. एकदा कोणी झोका घ्यायला ना सांगायचं एकदा जोरात ते, आणि मग 2 वेळा घ्यायचा. मग पाय पुढे जाताना पुढे घ्यायचे आणि पाठी जाताना पाठी घ्यायचे पाय. मग तो तसा करत राहिलो ना आपोआपच फास्ट होतो तो. आता मी पण तशीच करते. माझा पाय पोचतोय पण मी हे नाही करत आहे. हे बघा आता आपोआपच फास्ट झालं थोडासा. इथून समोरून इकडून गाड्या पण जातात आणि गाड्या आहेत पण.
माझी मम्मी आता वाटतं माझी मम्मी गेली पुढे. इथे एक पाण्याचं फवारे निघतं. त्या पाईपमधून निघते, तो ब्रोकन पाईप आहे. माझी मम्मी नाही आहे. कुठे आहे माझी मम्मी? दिसली मला माझी मम्मी. ती बघा लांब आहे. इथे गेली काकू आली. आता मी असं बसू की उलट बसू? उलटा बसते. मम्मी अरे मम्मी मम्मी गेली माझी. अशी बसते. आता या हातात फोन पकडे. मला वाटलं बॉल माझ्याकडे आला. तो ओरडला बॉल बोलवत. इथे 2 भाजी साफ करताय. आणि सकाळी येतात असे बरेच पैकी लोक. काय जण झुंबा करायला येतात, काय बॉक्सिंग, काय असं नॉर्मल सण. म्हणजे इथं सूर्याचं सनलाईट घ्यायला हेल्दी असते, ती घ्यायला येतात. तिथे घर बनलं त्याच्यात बसतात. इथं बेंचेस पण आहेत, त्याच्यावर पण बसतात. मी त्या साईडला तर नाही जाणार, मला भीती वाटते. म्हणजे थोडीशी घाबरली आहे मी. थोड्या वेळाने जाईल त्या साईडला पण झोपे, त्याच्यावर पण बसून. हे सकाळी माझी मम्मी मला किती वेळा उठवत होती, पण माझं मन होतं की येऊ नाही. पण माझी मम्मी बोलत होती की व्लॉग काढ. तर मग मी आली आणि मी फक्त व्लॉग काढायसाठी आली. माझ्या मम्मीला बोलली असती की तू जा. माझ्या मम्मीने बनवलं असतं ब्लॉग, पण माझी मम्मी चालणार एखादा फोन. माझ्या मम्मीला ते एकसाथ 2 गोष्ट करायची असतात ना, तर मग होत नाही. चालू माझी मम्मी, पण ते मोजायचे पण असतात ना, किती राऊंड झाले किती नाही. ते नाही माझी मम्मी. ते माझ्या मम्मीला आठवत नाही किती राऊंड झाले किती नाही झाले. म्हणून मी करते व्लॉगिंग. नाहीतर मी तिथेच बोललेली मम्मीला की तू चाल आणि मी झोके खेळते, तू व्लॉगिंग कर. मम्मी बोलते नाही तू कर व्लॉगिंग. माझी मम्मी आहे वाटतं ती. का माझीच मम्मी. माझी मम्मी चालली आहे तिकडून. आता हे बघा, माहीत नाही दिसले की नाही, पण चालली आहे. इथं टोटल किती झोके आहेत माहीत नाही. 2 3 4 टोटल 5 झोके आहेत. आणि 5चे झोके खाल्ली आहेत. पुऱ्या गार्डनचे झोके मोजून 5 7 10 11 झोके आहेत सगळे मोजून. मला तिथे त्याच्यावर जायचं आहे मला, पण त्याच्यावर मला 2 हात यूज करायला लागते. व्लॉग नाही करू व्लॉग करायला हे म्हणजे एका हाताने ते चढायचं असतं, असं बनलेलं असतं.
त्याच्यावर मला चढून करायचं असतं पण हात तुटला तर इथं काय बोल इथं मध्ये ना म्हणजे कसं गोलचं हे लावले झाड तुम्हाला माहित नाही दिसेल मी आधी झोका थांबवतो दिसतंय की नाही माहित नाही किसं दिसतंय हे झाड हे झाडाला म्हणजे असे फूल आहेत फूल मी घ्यायला गेली तर माझी मम्मी मला ओरडेल कारण की साप पण असू शकतात त्याच्यात ह्या गार्डनमध्ये ऑलरेडी खूप सारे साप सापडलेली माझ्या घरी आता कोण नाही आहे कारण की आम्ही आलो आता जॉगिंगला 7 वाजता माझे पप्पा पहाटे 5 वाजताच गेलेले इथं पहाटे 5 वाजताच गेलेले रिक्षावर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच जणांना नसेल माहिती की माझे पप्पा रिक्षा चालवतात तर ते गेले रिक्षावर पहाटे 5 वाजताच जातात मग दुपारी येतात मग परत काहीतरी खातात झोपतात आणि परत जातात घरी माझी मम्मी इथून आली परत माहीत नाही माझ्या मामाची किती राऊंड झाली असते 4-5 तर झालीच असतील चला आता झोपायचं झालं आता स्लाईडवर जाते मी माझ्या मम्मीची चप्पल घालून आले माझ्याकडे होती ती सँडल होती माझ्याकडे पण सँडल होती माझ्याकडे ती सँडल काढघाल करावी लागेल म्हणून माझ्या मम्मीची स्लीपर घालून आली ती माझं सूट पण होतं इथं पण एक होतं पण ते तुटलं असेल मी ह्याच्यावर चढते हे बघा दिसत असेल रोल हे बघा झोका ह्याच्यावर मी असे कपडे घातले होते की माझी मम्मी आली मम्मा फोन पकडून मला तिकडे जायचं हे ते बघ सरडा गाईस आता आम्ही परत चाललोय रिटर्न मग उद्याच येऊ डायरेक्ट 1 सेकंड हां सागर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असेच मला व्हिडिओ पाहिजे तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय